नमस्कार. आजकाल अनेक कुटुंब फक्त एकाच मुलाचा विचार करतात. पण हा निर्णय खरंच योग्य आहे का? म्हणजे याचे फायदे जास्त आहेत की तोटे? आज आपण एका अभ्यासाच्या आधारे नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग, एक मुलं कुटुंबाच्या दोन्ही बाजू नीट समजून घेऊया. या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी जगभरात कुटुंब लहान का होत आहेत याची कारणं शोधू. मग या निर्णयाचा पालकांच्या आयुष्यावर नेमकं काय परिणाम होतो ते बघू. त्यानंतर एकुलत्या एका मुलासाठी हा अनुभव कसा असतो हे समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो यावर एक नजर टाकू. चला तर सुरुवात करूया एका मोठ्या बदलापासून. आजकाल जगभरात प्रजनन दर कमी होतोय, ज्यामुळे कुटुंबांचा आकार लहान होत चालला आहे. हा केवळ एक आकडा नाहीये, तर हा एक मोठा सामाजिक बदल आहे, जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करतोय. भारताकडे पाहिलं तर आपला एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट 2.2 आहे. याचा अर्थ सरासरी एक स्त्री तिच्या आयुष्यात 2.2 मुलांना जन्म देते. हा आकडा रिप्लेसमेंट लेवलच्या म्हणजे 2.1च्या अगदीच जवळ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जेवढी गरज आहे, जवळजवळ तितकीच नवीन पिढी जन्माला येत आहे. यावरून हे स्पष्ट दिसतं की लहान कुटुंबांचा ट्रेंड भारतातही चांगलाच जोर धरत आहे. पण प्रश्न हा आहे की कुटुंब लहान का होत आहेत? बरं, या अभ्यासानुसार याची अनेक कारणं आहेत. एक तर मुलांच्या संगोपनाचा वाढता खर्च, दुसरं म्हणजे पालकांचं करिअरवर वाढलेलं लक्ष आणि तिसरा एक मोठा वैचारिक बदल. आता पालक मुलांना संख्या म्हणून नाही बघत, तर त्यांना चांगलं आयुष्य म्हणजे गुणवत्ता कशी देता येईल यावर अधिक भर देत आहेत. यामागे एक खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे, ज्याला रिसोर्स डायल्यूशन मॉडेल असं म्हणतात. विचार करा, पालकांकडे वेळ, पैसा आणि लक्ष हे एका केकसारखं मर्यादित आहे. घरात जर एकच मूल असेल तर त्याला तो संपूर्ण केक मिळतो. पण 2 किंवा 3 मुलं असतील तर काय होतं? त्याच केकचे तुकडे करावे लागतात. साहजिकच आहे की एका मुलावर जास्त लक्ष आणि संसाधने केंद्रित करता येतात. हे झालं सिद्धांताचं. पण खरं तर पालकांच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होतो? चला, आता एक मूल असण्याचे फायदे आणि तोटे यांची तुलना करून पालकांचं वास्तव समजून घेऊया. या अभ्यासात एक खूप मनोरंजक गोष्ट समोर आली. जेव्हा पालकांना फायद्यांबद्दल विचारलं गेलं, तेव्हा स्त्री आणि पुरुषांच्या प्राधान्यक्रमात फरक दिसला. पुरुषांनी आर्थिक फायद्याला म्हणजे चांगल्या राहणीमानाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तर स्त्रियांसाठी स्वतःच्या आरोग्याला आणि मिळणाऱ्या आरामाला अधिक महत्त्व होतं. आणि याचा थेट परिणाम पालकांच्या जीवनशैलीवर होतो. कमी मुलं म्हणजे साहजिकच कमी खर्च. यामुळे त्याच उत्पन्नात कुटुंबाकडे जास्त पैसे शिल्लक राहतात, जे ते आपल्या आवडीनिवडी, प्रवास किंवा इतर चैनीच्या गोष्टींवर खर्च करू शकतात. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. एक मूल असण्याचा सर्वात मोठा तोटा किंवा भीती म्हणजे म्हातारपणाची असुरक्षितता. म्हातारपणी आपली काळजी कोण घेईल हा प्रश्न अनेक पालकांना सतावतो. विशेषतः आपल्यासारख्या समाजात जिथे मुलांकडून आधाराची मोठी अपेक्षा ठेवली जाते, तिथे ही चिंता अजूनच गडद होते. आणि इथे एक अनपेक्षित पण तितकीच महत्त्वाची गोष्ट समोर येते. अनेकांना वाटतं की एक मूल म्हणजे पालकांना जास्त मोकळा वेळ मिळतो. पण अनेकदा होतं उलटं. घरात खेळायला भावंड नसल्यामुळे पालकांनाच मुलांचे मित्र बनावं लागतं, त्यांच्यासोबत खेळावं लागतं. आणि यामुळे त्यांचा स्वतःसाठीचा वैयक्तिक वेळ कमी होऊन जातो. तर पालकांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ही एक संक्षिप्त तुलना आहे. एका बाजूला उत्तम राहणीमान आणि कमी खर्च आहे, तर दुसऱ्या बाजूला म्हातारपणाची चिंता आणि कमी मोकळा वेळ आहे. आता मुलांच्या दृष्टिकोनाकडे वळूया. पालकांचं झालं, पण ज्याच्या भोवती हे सगळं फिरतं त्या एकुलत्या एका मुलाचा अनुभव कसा असतो? त्याला स्वातंत्र्याचा आनंद मिळतो की एकटेपणाचा सामना करावा लागतो? चला पाहूया. पालकांचं संपूर्ण लक्ष आणि संसाधने मिळत असल्याने त्यांना असं वाटतं की त्यांची मुलं अधिक लवकर परिपक्व आणि स्वावलंबी बनतात, कारण त्यांना मोठं होताना सतत घरातून प्रोत्साहन आणि अनडिवायडेड अटेन्शन मिळत राहतं. या अभ्यासातील पालकांच्या मते एकुलत्या एका मुलामध्ये अनेक सकारात्मक गुण दिसतात. त्यांना वाटतं की त्यांची मुलं जास्त हुशार, स्वतंत्र आणि आत्मविश्वासू असतात. थोडक्यात सांगायचं तर त्यांना असं वाटतं की त्यांच्या मुलांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत, कारण पालकांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या विकासावरच केंद्रित असतं. पण याचे काही तोटेही आहेत. सर्वात मोठा तोटा म्हणजे सतत आकर्षणाचे केंद्र असल्यामुळे मुलं काही वेळा हट्टी बनतात आणि सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात त्यांच्याशी स्पर्धा करायला कोणी नसल्यामुळे त्यांना नाही ऐकण्याची सवय नसते. याशिवाय भावंडांच्या सोबतीशिवाय मुलांना एकटेपणा जाणवू शकतो. शेअरिंग आणि टीमवर्क यांसारखी सामाजिक कौशल्ये शिकायला त्यांना थोडा वेळ लागू शकतो, कारण त्यांना घरात तसा अनुभव मिळत नाही.
तर मुलांच्या अनुभवाचा हा एक संतुलित आढावा आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या पालकांच्या मते एकुलत्या एका मुलामध्ये बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्यासारखे गुण असतात, पण त्याचवेळी ते थोडे हट्टी आणि एकटे असू शकतात. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण अंतिम निष्कर्षापर्यंत आलो आहोत. या संशोधन पत्रिकेनुसार फायदे आणि तोट्यांचं पारडं कोणाच्या बाजूने झुकतं? आणि या संशोधन पत्रिकेचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. त्यात असं म्हटलं आहे की आव्हानं आणि तोटे असूनही एकंदरीत पाहता एक मूल कुटुंबाचे फायदे हे तोट्यांपेक्षा अधिक आहेत. आर्थिक स्थैर्य, उत्तम राहणीमान आणि मुलांचा चांगला विकास हे मुद्दे तोट्यांवर मात करतात. आणि हे विश्लेषण आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं. जसजशी एक मूळ कुटुंब वाढत जातील तसतसे आपल्या समाजाला आणि आपल्या सामाजिक आधार प्रणालीला या बदलासाठी तयार राहावं लागेल. यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.